नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण कंप्लीट करणार आहोत आपला जो आहे टॉपिक आहे आपला 1.12. टॉपिक आहे आपला 1.12, दॅट इज सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. सीड अँड डेव्हलपमेंट. आपण मागचा टॉपिक कोणता कंप्लीट केलेला होता? दॅट वॉज द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. जर तुम्हाला लक्षात असेल, त्याच टॉपिकची जर लास्ट लाईन आपण बघितली, ते कोणची होती? फायनली ओव्ह्यूल इज ट्रान्सफर्ड इंटू सीड अँड ओव्हरी इंटू फ्रूट. आपल्याला काय होतं? फायनली काय होतं? जो ओव्ह्यूल असते, ओव्ह्यूल दॅट ट्रान्सफर्ड इंटू सीड अँड ओव्हरी ट्रान्सफर्ड इंटू फ्रूट. ओके. तर याचबद्दल आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे, डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट. ओके. सीडपासून फ्रूट बनतो, मग तो फ्रूट सीड देतो. म्हणजे ही जे सायकल आहे, इट इज कंटिन्युअस सायकल. ओके. तर बाकीचा टाईम वेस्ट न करता आपण लगेच चालू करूया आपला टॉपिक 1.12, जो आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. आता लक्षात घ्या, कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते जे प्रोसेस आहे, कोणची प्रोसेस? रिप्रोडक्शनची. ती प्रोसेस ते का करतात? त्याच्यामागे काही गोल असणार, त्याच्यासाठी ते करतात. आणि गोल का राहते? फॉर प्रोड्युसिंग ऑफस्प्रिंग फॉर नेक्स्ट जनरेशन. आता पहा, आपली लाईन काय? द गोल ऑफ रिप्रोडक्शन इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट्स इज टू क्रिएट ऑफस्प्रिंग फॉर नेक्स्ट जनरेशन. त्यांचा गोल का असतो रिप्रोडक्शनचा? टू क्रिएट द ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे त्यांच्यासारखा दिसणारा एक न्यू ऑर्गॅनिझम फॉर नेक्स्ट जनरेशन. हा त्यांचा काय राहतात? गोल राहतो. ओके. त्यानंतर आता ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करायचा आहे, त्याचे काही वेज असणार. तर त्यामधला एक वे आहे, दॅट इज द वे इज बाय फॉर्मिंग सीड्स. ओके. एक वे आहे ज्याच्याने ऑफस्प्रिंग बनेल, तो आहे बाय फॉर्मिंग सीड्स. त्यानंतर जर सीड्स बनवायचे आहेत, आता पहा, रिप्रोडक्शन होत आहे. रिप्रोडक्शन होऊन का बनत आहे आपला ऑफस्प्रिंग? आता ऑफस्प्रिंग तयार करण्यासाठी वेज कोणचे आहे? बाय प्रोड्युसिंग सीड्स. आता सीड कसे बनणार? तर सीड्स बनणार आपले बाय हेल्प ऑफ पॉलिनेशन. सीड्स बनणार बाय हेल्प ऑफ पॉलिनेशन. बाय हेल्प ऑफ पॉलिनेशन. आलं लक्षात? एकदा सांगू? ओके, सांगून टाकतो. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता आपण प्लांट्सबद्दल बोलतो, तर सध्या प्लांट्सबद्दल आपण पाहू. नंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि ॲनिमलबद्दल बघायचं आहे. तर आता आपण लक्षात घेऊ प्लांट्सबद्दल. तर प्लांट्स जेव्हा रिप्रोडक्शन करतात, त्यांचा गोल काय असतो? त्यांचा गोल एकच असतो, टू प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग फॉर नेक्स्ट जनरेशन. आता ऑफस्प्रिंग पाहिजे आपल्याला. ऑफस्प्रिंग म्हणजे आपल्याला नाही पाहिजे, प्लांट्सला पाहिजे. तर ऑफस्प्रिंग जर पाहिजे, तर त्या ऑफस्प्रिंग बनवण्यासाठी काही वेज असतात. तर एक वे आहे, दॅट इज बाय मेकिंग सीड्स. आता सीड्स कसे बनणार? बाय हेल्प ऑफ पॉलिनेशन. आलं लक्षात? ओके. त्यानंतर एक लाईन आहे टेक्स्टबुकची, ते मला थोडीशी इम्पॉर्टंट वाटली. दॅट इज सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. हे लाईन तुम्ही आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवा. सॉरी. सीड डेव्हलपमेंट is initiated by fertilization. आपला जो डेव्हलपमेंट ऑफ सीड आहे, इट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. त्यानंतर द इंटिज्युमेंट्स ऑफ फर्टिलाइज ओव्ह्यूल परसिस्ट अँड गेट ट्रान्सपोर्ट इंटू सीड कोट ऑफ मॅच्युअर सीड. इंटिज्युमेंट्स, एक सेकंड गाइज, काय? इंटिज्युमेंट्स get transferred into seed coat.
ॲक्च्युली सीड कोट हा काय, इट इज अ कवरिंग, प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ सीड. आणि हे जे सीड कोड आहे कशाने बनत आहे, इंटिज्युमेंट काय, इट इज द कवरिंग ऑफ न्यूक्लियस. कवरिंग ऑफ न्यूक्लियस. आता न्यूक्लियस बरोबर लिहिण्यात नाही आलाय, तुम्ही लक्षात घ्या. इंटिज्युमेंट्स काय आपला, तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या, लिहिण्याकडे लक्ष द्या. इंटिज्युमेंट्स इज बेसिकली द कवरिंग ऑफ न्यूक्लियस, आणि इंटिज्युमेंट्स गेट ट्रान्सफर्ड इन टू सीड कोट. सीड कोट इज द कवरिंग ऑफ सीड. ओके, आलं लक्षात. त्यानंतर यानंतरची लाईन आहे, सीड समटाइम्स कन्सिस्ट ऑफ टू डिस्टन्स कवरिंग. सीड्सकडे टू कवरिंग्स असतात. सीड कन्सिस्ट ऑफ टू डिफरंट कवरिंग्स. कन्सिस्ट ऑफ टू कवरिंग्स. ओके, टू कवरिंग्स असतात सीडला. आउटर कवरिंगला आपण म्हणतो टेस्टा. एक सेकंड. आउटरला आपण म्हणतो टेस्टा. ओके, आणि इनरला आपण म्हणतो टेजामेन. आलं लक्षात. आउटर सीड कोट इज कॉल्ड एज टेस्टा and inner seed coat is called as tegumen, and tegumen is the membranous covering. Tegumen is our membranous covering. आलं लक्षात का. त्यानंतर जी लाईन आहे, द न्यूक्लियस इन द ओव्ह्यूल मे परसिस्ट इन द सम जेनेरा लाईक ब्लॅक पेपर अँड बीट ॲज थिन पेपरी अँड पेरिस्पर्म. आता पहा, काही ओव्ह्यूलमध्ये का असतो, न्यूक्लियस असतो, आणि त्याचं एक्झाम्पल आहे ब्लॅक पेपर अँड बीट. थांबा, सम जेनेरा consist न्यूक्लियस स्पेलिंग चुकली आपली. इन ओव्ह्यूल. कोणत्या जेनेरामध्ये का असते, न्यूक्लियस असतो प्रेझेंट. कशात, ओव्ह्यूलमध्ये. न्यूक्लियस इन ओव्ह्यूल. आणि ते जेनेरा कोणते आहेत, एक्झाम्पल ब्लॅक पेपर, बीट. ओके, ब्लॅक पेपर, बीट. आणि हा जो न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस इट अपियर्स ॲज पेपरी फॉर्म. म्हणजे त्याचा अपियरन्स आहे ते पेपरी लेअर. म्हणजे न्यूक्लियस हा कशा फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, जसा आपला पेपर असतो ना, तशा फॉर्ममध्ये हा न्यूक्लियस असतो. कशात, ब्लॅक पेपर झालं, बीट झालं. ओके, इट इज थिन. आता पेपरी म्हणल्याबरोबरच ते थिन, ते काही लिहिण्याची जरूरत नव्हती, तरी आपण बुकमध्ये आता लिहून टाकू आपण. ओके, आता पेरिस्पर्म म्हणजे काय होते, पेरिस्पर्म इट इज द न्यूट्रिटिव्ह पार्ट. पेरिस्पर्म इज द न्यूट्रिटिव्ह पार्ट. पहा, एकदा अजून एकदा रिपीट करतो मी. कोणत्या स्पेसिसकडे का, स्पेसिस म्हणण्यापेक्षा कोणत्या जिराकडे का असते, दे द न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द ओव्ह्यूल. आणि तो न्यूक्लियस कसा असतो, इट इज थिन, आणि त्याचा अपियरन्स असतो पेपरसारखा. इट इज पेपरी लेअर. ओके, आणि पेरिस्पर्म म्हणजे न्यूट्रिटिव्ह पार्ट. आणि त्या जेनेराचा एक्झाम्पल काय आपल्या, ब्लॅक पेपर अँड बीट. आलं लक्षात. बस इतकंच होतं याच्यात. त्यानंतर आहे, इन सम सीड्स द फूड रिझर्व्स इज इन एंडोस्पर्म अँड partially used up in the development of embryo.
काही काही प्लांट्समध्ये काय होतो, आपला फूड एंडोस्पर्ममध्ये जमा होतो. इन सम प्लांट्स फूड रिझर्व्स इन एंडोस्पर्म. ओके. काही काही प्लांटमध्ये काय होतो, आपला फूड एंडोस्पर्ममध्ये जमा होतो आणि तोच फूड हेल्प करतो डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमध्ये. धिस फूड हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ. ओके, आलं लक्षात. काही काही प्लांट्समध्ये काय होतो, आपला एंडोस्पर्म इट ॲक्ट ॲज द फूड रिझर्वर आणि तोच फूड काय कशात हेल्प करतो, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. ओके. त्यानंतर आहे, आणि कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये काय होतो, हा जो एंडोस्पर्म असतो इट रिमेन्स कन्स्पिशियस. एंडोस्पर्म रिमेन्स कन्स्पिशियस म्हणजे इझिली सीन, ज्याला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. इझिली सीन ऑर नोटिस्ड इज नोन ॲज कन्स्पिशियस. काही काही प्लांटमध्ये काय होतो, एंडोस्पर्म आपला कन्स्पिशियस असतो, इट इझिली सीन अँड एंडोस्पर्मचा ग्रेटर पार्ट हा फूडनी भरलेला असतो. ग्रेटर पार्ट इज फिल्ड विथ फूड. आणि अशा सीडला आपण म्हणतो एंडोस्पर्मिक सीड और अल्बुमिनस सीड. आलं लक्षात. धिस टाइप्स ऑफ सीड इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्मिक और अल्बुमिनस सीड. आणि याचे एक्झाम्पल काय आहे, कॅस्टर, कोकोनट अँड मेज. मेज म्हणजे मकई. ओके, मेज म्हणजे पा. अजून एकदा सांगतो मी तुम्हाला, काही काही प्लांट्समध्ये काय होते, एंडोस्पर्म इज ॲक्ट ॲज द फूड रिझर्वायर. म्हणजे आपला फूड हा एंडोस्पर्ममध्ये जमा होतो आणि जमा झालेला फूड हा कशात हेल्प करतो, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. आता डेव्हलपमेंट म्हणजे त्याचा ओव्हरऑल आले सगळे, ग्रोथ झालं, त्याचं नरिशमेंट झालं, इट हेल्प्स इन डेव्हलपमेंट. आता आपण हे डीपमध्ये न बघता आपण एक डेव्हलपमेंट शब्द वापरू, आणि हा फूड काय करतो, इट हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. त्यानंतर हा जो एंडोस्पर्म असतो इट इज कॉन्स्पिशियस म्हणजे विच कॅन बी इझिली नोटिस्ड और इझिली सीन, म्हणजे असा ट्रान्सपरंटसारखं लेअर राहते. आणि त्याच्यात काय असतो, जो ग्रेटर पार्ट असतो एंडोस्पर्मचा इट इज फिल्ड विथ द फूड. आणि अशा टाईप्सच्या सीडला आपण म्हणतो एंडोस्पर्मिक सीड और अल्बुमिनस सीड. अशा टाईपच्या सीडला आपण म्हणतो एंडोस्पर्मिक सीड और अल्बुमिनस सीड. ओके, आलं लक्षात. याचं एक्झाम्पल आहे कॅस्टर, कोकोनट, मेज. बस झालं, इतकं होतं लक्षात. त्यानंतर काही अदर सीड असतात, त्याच्यात एम्ब्रिओ ॲब्झॉर्ब फूड फ्रॉम एंडोस्पर्म. इन सम प्लांट्स आपण खाली लिहू, प्लांट्स एम्ब्रिओ absorbs food reserved from endosperm. ओके. काही काही प्लांट्समध्ये काय होतो, अवर एम्ब्रिओ ॲब्झॉर्ब्स फूड रिझर्व फ्रॉम एंडोस्पर्म. आणि अशात काय होतो, हा एंडोस्पर्म होतो डिसअपियर. इन धिस
In this seeds endosperm get disappeared or disorganized. अजून एकदा सांगतो मी. काही सॉरी काही काही प्लांट्समध्ये काय होतो, अवर एम्ब्रिओ ॲब्झॉर्ब्स फूड रिझर्व फ्रॉम एंडोस्पर्म. आणि अशात आता फूड आपल्या एंडोस्पर्मपासून आला तर एंडोस्पर्मची गरजच पडणार नाही याच्यात. तर गरजच पडणार नाही तर एंडोस्पर्म आपला होऊन जातो डिसअपियर और डिसऑर्गनाइज. आणि अशा प्लांट्सला आपण म्हणतो नॉन एंडोस्पर्मिक और एक्स अल्बुमिनस प्लांट्स. These types of प्लांट्स नाही सीड्स. These types of seed, सॉरी माझ्या तोंडातून सीड निघला, प्लांट निघला, ॲक्च्युली इट इज सीड्स. These types of seed is called as non-endospermic or ex-albuminous. Albuminous seeds. आणि यांचे एक्झाम्पल आहेत पी म्हणजे आपला वटाणा आणि बीन, ETC एक्सेट्रा. आलं लक्षात? त्यानंतर मी होप करतो जितका मी समजवलं ते तुम्हाला समजलेलं आहे. ओके. काही तुम्हाला क्वेश्चन्स डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्यांचा 100% आन्सर देण्याची ट्राय करेल. ओके. आलं लक्षात इतका? हां ओके. तर या ज्या नॉन एंडोस्पर्मिक सीड असतात याच्यात काय होतो, कॉटिलिडॉन्स जे असतात दे ॲक्ट ॲज द फूड स्टोरेज. इन नॉन एंडोस्पर्मिक सीड्स cotyledons acts as food. Cotyledons act as the food storage, and in other act as photosynthetic organ. जे आपले नॉन एंडोस्पर्मिक सीड असतात याच्यात फूड स्टोरेज म्हणून कोण काम करतो, कॉटिलिडॉन्स. ओके. आणि कॉटिलिडॉन्स हा काही म्हणजे एंडोस्पर्मिकच्या व्यतिरिक्त याच्यात फोटोसिंथेटिक ऑर्गन म्हणून काम करतो. ओके. आलं लक्षात इतकं? आलं लक्षात? ओके. त्यानंतर आहे आपला मायक्रोपाईलचा फंक्शन. मायक्रोपाईल आता पहा. आता आपली जे सीड असते त्याला कवरिंग असते. त्या कवरिंगला आपण स्टार्टिंगमध्ये का बघितलं, सीड कोट. आणि सीड कोट हा कुठून आला, इंटिज्युमेंट्सपासून. ओके. इंटिज्युमेंट जेव्हा ट्रान्सफर होतात तेव्हा ते बनतात सीड कोट्स. आता एका सीडकडे आपल्या सीड कोट असतात. आणि आता तुम्ही पहा, जो सीडमधला जो मेन कंटेंट आहे ज्याच्यापासून आपल्याला फ्रूट बनणार आहे, फ्रूट म्हणण्यापेक्षा फ्लावर बनणार आहे, तो त्या सीड कोटच्या अंदर असतो. आता अंदर त्या सीड म्हणजे जो कंटेंट असतो त्याला नरिशमेंट पाहिजे असतात, ऑक्सिजन पाहिजे असते, वॉटर पाहिजे असते. तर ते जातात कुठून, तर ते जातात मायक्रोपाईलपासून. ओके. मायक्रोपाईल इज द ॲक्ट म्हणण्यापेक्षा तो असतो, फिजिकली तो असतो. ओके. मायक्रोपाईल इज अ स्मॉल पोर in seed coat which allows water and oxygen
मायक्रोपाईल कशा सॉरी मायक्रोपाईल का काम करतो? इट इज अ स्मॉल पोर इन अ सीड कोड. सीड कोड म्हणजे इट इज अ कवरिंग ऑफ द सीड विच अलोज वॉटर अँड ऑक्सिजन. वॉटर अँड ऑक्सिजन हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी म्हणजे इम्पॉर्टंट आहेत. ओके, इतकं आलं लक्षात तुम्हाला? त्यानंतर आता काही समजून आलं काही नाही, फक्त मी तुम्हाला रीड करून दाखवणार. फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रिगर्ड बाय हार्मोन्स प्रोड्यूस बाय डेव्हलपिंग सीड्स. आपला जो फ्रूट डेव्हलपमेंट होते इट इज ट्रिगर्ड बाय हार्मोन्स, आणि ते हार्मोन्स कोण प्रोड्यूस करतं? डेव्हलपिंग सीड्स. ओके, बस आलं इतकं. याच्यानंतर ॲज मेन्शन्ड अर्लियर आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट इज फॉर्म्ड अँड ओव्हरी बिगन्स टू डिफरन्शिएट इन टू द फ्रूट अँड ओव्हरी वॉल डेव्हलप्स इन टू पेरिकार्प. बस हे तुम्ही लक्षात ठेवा आणि रीड करा. आता त्याच्यात समजून लाईक काय नाही. त्यानंतर पेरिकार्प. आता आपण बघूया पेरिकार्प. पेरिकार्प बद्दल इतकं काही दिलं नाही. बेसिकली पेरिकार्प इज द 3 लेयर्ड विच गेट डिफरन्शिएट इन फ्लेशी फ्रूट. 3 लेयर्ड पेरिकार्प इज 3 लेयर्ड. differentiated in fleshy fruit. Example, मँगो. आणि म्हणण्यापेक्षा और नाही, कोकोनट एक्सेट्रा. काय होते? फर्टिलायझेशन झाल्यावर जो आपला झायगोट आहे, झायगोट आणि ओव्हरी, इट डिफरन्शिएटेड इन टू फ्रूट. आणि काय होते? जी आपली ओव्हरी वॉल आहे इट डेव्हलप्स इन टू पेरिकार्प. आता पेरिकार्प, आता ओव्हरी वॉल म्हटलं तर इट इज ऑल्सो अन प्रोटेक्टिव्ह कवरिंग. सो दिस ओव्हरी वॉल डेव्हलप्स इन टू पेरिकार्प. आणि ही जी पेरिकार्प असते इट इज अ 3 लेयर्ड. एकदम डीपमध्ये पेरिकार्पबद्दल काही दिलं नाही, फक्त इतकं लक्षात ठेवा इट इज अ 3 लेयर्ड अँड इट इज डिफरन्शिएटेड इन द फ्लेशी फ्रूट. फ्लेशी फ्रूट म्हणजे ज्याच्यात जास्त कंटेंट राहते. ओके, खाण्याला एक जे असतं ना, तर रस म्हणू आपण, ओके, पल्प म्हणू, तर ते मँगोमध्ये जास्त असतं. मँगो झालं, कोकोनट झालं. ओके, तर हा होता पेरिकार्पबद्दल. आता लास्ट कंटेंट आहे या टॉपिकचा विच इज सिग्निफिकन्स. आणि मग अजून एक कंटेंट बाकी राहतो दॅट इज डॉर्मन्सी. तो 2-3 मिनिटात होऊन जाणार. ओके, आता आपण बघूया सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. ओके, सगळ्यात पहिला आहे फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड. फ्रूट्स प्रोव्हाइड nourishment to developing seeds. Second, fruits protect seeds in फर्स्ट सिग्निफिकन्स काय? दॅट इज नरिशमेंट. सेकंड आहे प्रोटेक्शन. फर्स्टवाल्यामध्ये काय? फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड्स. आता सीड्स हे डेव्हलपिंग असतात, म्हणजे ते फुल्ली डेव्हलप नाही झालेले असतात. तर डेव्हलप होण्यासाठी त्यांना नरिशमेंटची गरज असते. वॉटर झालं, ऑक्सिजन झालं, आणि काही म्हणजे नरिशमेंट म्हणून आपण त्यात सगळे देऊन जाईल. ओके, त्यानंतर प्रोटेक्शन. आता सीड ही आपली फुल्ली मॅच्युअर्ड नाही झाली आहे, तर त्याला प्रोटेक्शनची पण गरज आहे. तर ते प्रोटेक्शन कोण प्रोव्हाइड करते? फ्रूट. आलं लक्षात? थर्ड आहे आपला सीड्स सर्व्स अन इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट.
काय होते, जेव्हा आपण सीड ही सॉईलमध्ये टाकू तेव्हाच तर म्हणजे फ्लावर म्हणजे प्लांट होणार, मग ते फ्लावर येणार, मग फ्रूट बनणार आपल्याला. डायरेक्ट फ्रूट हा कुठून भेटणार आहे का आपल्याला? नाही. तर आपल्याला पहिले सीड हे सॉईलमध्ये टाकावं लागेल, त्याचा मग प्रॉपर त्याची प्रोटेक्शन करावं लागेल, वॉटर द्यावं लागेल, सनलाईट त्याला भेटली पाहिजे, त्यानंतर आपला प्लांट तयार होईल, म्हणून आपल्याला फ्रूट भेटेल. ओके, दॅट्स वाय सीड्स सर्व ॲज देन इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट. ओके, सीड्स सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट. त्यानंतर फोर्थ काय, फोर्थ म्हणजे समजून आले काय नाही, सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्सल अँड दस हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज. सीड्स अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइस, डेव्हलप स्पेशल okay, seeds and fruits develop special device which help in distribution of species, help in distribution of, बस झालं. यानंतर लास्ट जो आपला टॉपिक असतो तो आहे डॉर्मन्सी. डॉर्मन्सी बद्दल जास्त तुम्हाला म्हणजे एकदम डीप स्टडी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा, इट इज द स्पेशल मेकॅनिझम. काय, इट इज द स्ट्रक्चरल और फिजिओलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इन ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. आपण लिहून टाकू, स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल adaptive mechanism for survival in survival of organism in adverse environmental आला बस. डॉर्मन्सी काय, इट इज द स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल, हायलाइटर यूज करू आपण. डॉर्मन्सी इज द स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम इन ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. बस इतकंच लक्षात ठेवायची गरज होती. अजून तुम्ही नाही ठेवलं तरी काय नाही. ओके, नंतर हे समजवण्याला काय नाही. अँड मॅच्युअर अँड वायबल सीड्स विल नॉट जर्मिनेट इवन इन द प्रेझेन्स. हे तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुम्ही डॉर्मन्सीबद्दल इतकं लक्षात ठेवा, डॉर्मन्सी इज द डॉर्मन्सी इज द स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम. डॉर्मन्सी काय, इट इज द मेकॅनिझम, अडॅप्टिव्ह मेकॅनिझम विच हेल्प फॉर सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम इन ॲडवर्स कंडिशन्स. ॲडवर्स कंडिशन म्हणजे कोणची, एन्व्हायरमेंटल ॲडवर्स कंडिशन. ओके, जसा फ्लड, अर्थक्वेक, असे काही काही जे एन्व्हायरमेंटल ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत ना, त्याच्यात प्लांटकडे एक स्पेशल मेकॅनिझम असतो, त्याला आपण म्हणतो डॉर्मन्सी, विच हेल्प इन सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम. तर अशाने आपला हा टॉपिक 1.12 झालेला आहे कंप्लीट, जो होता सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. मी होप करतो तुम्हाला मी सांगलेलं समजलं असेल. आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी त्याचा 100% आन्सर देईल, ट्राय नाही करेल, देईलच. ओके, आणि मित्रांमध्ये शेअर करा गाईज. मी इतके तुमच्यासाठी व्हिडिओज बनवतो, आपल्या चॅनलवर व्ह्यूज नाही तर काहीच नाही आहे. ओके, प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, मित्रांमध्ये शेअर करा जास्तीत जास्त, सबस्क्राईब करा. ओके, सबस्क्राईब करायला तुम्हाला काही लागणार नाही, बस ते लाल जे बटन आहे ते तुम्ही क्लिक करा आणि ऑलवर त्याला सेट करून टाका. बा, सबस्क्राईब केल्यावर त्यानंतर ऑलवर सिलेक्ट करा. ओके, बस इतकं काम करा माझा, बाकी काही नाही. व्हिडिओ लेक्चर येत राहील. आणि आपली जे फ्रिक्वेन्सी आहे व्हिडिओजची ती आम्ही थोडीशी वाढवली आहे, कारण की आपले खूप दिवस सुट्टे झाले, माझी तब्येत खराब होती, तर आता मी ते फ्रिक्वेन्सी वाढवली आहे. आणि
दिवसाचे 2 व्हिडिओज अपलोड करण्याची मी ट्राय करत आहे आता. तर आपण कालपासून बरोबर 4 व्हिडिओज अपलोड केलेले आहे. काल 2 केले आणि आज सकाळी 1 केला आणि आता मी सायंकाळी 1 व्हिडिओ अपलोड करील. ओके. तर असंच तुम्ही व्हिडिओज पहा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा प्लीज. ओके, आलं लक्षात? तर चला मी स्टॉप करतो व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला असेल तर मग लाईक करा. ओके, बस. खूप झाला प्रमोशन. चला, तोपर्यंत अभ्यास करत राहा. बेस्ट ऑफ लक. बाय.